धन्यवाद साहेब. मान्य उद्याची सामंत सर यांना विनंती करतो आपण मत व्यक्त करावं. मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय आशिषजी शिलार साहेब, ज्येष्ठ अभिनेते आदरणीय सचिनजी, प्रवीणजी, ज्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो ते आनंददादा शिंदे, मेघराजजी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि आनंदजींवर प्रेम करणारे सर्व त्यांचे हितचिंतक बंधू आणि भगिनी. आशिषजींनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की सत्यनारायण कधीच प्रल्हाद शिंदेशिवाय पूर्ण झालं नाही आणि वारी कधीच प्रल्हाद शिंदेच्या अभंगाशिवाय पूर्ण झाली नाही. त्या बाबतीमध्ये माझा आणि आनंदजींचा अनेक वेळा चर्चा होत असते आणि मी आनंदजींना अनेक वेळा असं सांगितलंय की जिथे अनेक गायकांचं स्केल संपतं तिथं प्रल्हाद शिंदेचं स्केल सुरू व्हायचं आणि तीच परंपरा आदरणीय आनंदजींची आहे, आदर्शची आहे, उत्कर्षची आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे, कारण महाराष्ट्राचा सन्मान आहे. महाराष्ट्राची लोककला असेल, महाराष्ट्राची गाणी असतील, नाविन्यपूर्ण गाणी असतील, भीमगीतं असतील, ती आनंदजींनी आणि त्यांच्या कुटुंबाने काय फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित ठेवली नाही, तर ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते त्या त्या ठिकाणी हे शिंदे असतातच असतात हे आपल्याला देशात फिरल्यानंतर देखील लक्षात येतं. तसं मी आणि आशिषजी शिवशाहीच्या सरकारमध्ये आहोत, पण त्यातल्या त्यात मी शिवशाहीचा पण आहे आणि शिंदेशाहीचा पण आहे. त्याच्यामुळे शिंदेचं आणि आमचं नातं हे अतिशय जवळच आहे आणि त्यांच्याकडनं मी अनेक वर्ष बघतोय. एवढ्या मोठ्या स्तरावर गायक म्हणून असताना, संगीतकार म्हणून असताना ते अजूनही जमिनीवर आहे. हा आदर्श पुढच्या पिढीच्या सगळ्या संगीतकारांनी, गायकांनी घेतला पाहिजे आणि तोच संकल्प आनंदजींच्या सगळ्या शिष्यगणांनी करावा एवढीच सगळ्या शिष्यांना विनंती करतो. या अतिशय अनोख्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं आणि आनंद शिंदेच्या सत्कारासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता उपस्थित होता हे देखील माझ्या जीवनातले परमभाग्य आहे आणि म्हणून आनंदजी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आदर्श आणि उत्कर्षाला देखील मनपूर्वक शुभेच्छा देतो. आम्हाला या ठिकाणी आवर्जून बोलवलं त्याबद्दल आपले आभार देखील मानतो आणि माझा मनोगत संपवतो. धन्यवाद.